नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र पशुधन विकास विभागामध्ये आजची वॅकन्सी निघालेली आहे। अर्ज करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला 18 ते 50 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 24/12/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता तुमची या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सर्व काही माहिती सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर महाराष्ट्र लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट बोर्ड नागपूर यांच्या मार्फत जॉब नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये। त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काय माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी डायरेक्टली मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे। मुलाखत जी आहे तुमची 24/12/2024 या ठिकाणी सकाळी 11 वाजता या ठिकाणी घेतली जाणार आहे। तर या ठिकाणी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। BVSC तुमचं झालेलं असेल किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण असेल, 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वयोमर्यादा जी आहे तुम्हाला या ठिकाणी 50 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। त्यापेक्षा अधिक वय तुमचं या ठिकाणी नसायला हवं। मंथली सॅलरी जी आहे तुम्हाला 90,000 रुपये इतकी दरमहा या पदासाठी दिली जाईल। 11 महिन्याच्या कालावधीसाठी तुमची नेमणूक या ठिकाणी ॲट कारंजा डिस्ट्रिक्ट वर्धा या ठिकाणी असणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर महाराष्ट्र लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट बोर्ड नागपूर यांच्या नावाने तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर व्हिडिओ मित्रांनो, नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।